या तीन कारणांमुळे सोयाबीनचे बाजारभाव फेब्रुवारीमध्येच पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा। सध्या सोयाबीन हे 5 ते 6 हजारांच्या मध्ये त्या ठिकाणी आहे। शिवाय यंदा सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट देखील त्या ठिकाणी दिसून आली आहे। त्यातच मागच्या हंगामातील जो काही शिल्लक साठा आहे तो देखील आता त्या ठिकाणी संपला। त्याचबरोबर बाजारात सोयाबीनची उपलब्धता देखील कमी आहे। तसंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनला मागणी आता टिकून असल्याने सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येत आहे। एकंदरीतच राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल, जालना बाजार समिती असेल, हिंगोली असेल, हिंगणघाट बाजार समिती असेल, वाशिम असेल, चिखली असेल, मेहकर असेल, या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे आता अक्षरशः कडाडले आहेत। त्यातच 1 तारखेला जो काय रुपया आहे हा डॉलरच्या तुलनेमध्ये आणखीन घसरल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती रुपयाचं जे काय गणित आहे ते आता बिघडलंय आणि म्हणूनच सोयाबीन हे फेब्रुवारीमध्येच त्या ठिकाणी 7,000 रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करणार असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात। नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी बाजारामधील आत्ताची सध्याची कमी झालेली आवक, शिवाय रुपयाचं डॉलरच्या तुलनेमध्ये झालेलं अवमूल्यन, खाद्यतेल आणि सोयाबीनचे वाढलेले बाजारभाव, निर्यातीला प्रचंड मागणी आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी त्या ठिकाणी आता दिसून येत आहे। सोयाबीनचे भाव हमीभावाचा टप्पा पार करून 5,500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेले आहेत आणि ते 6,000 रुपयांची पातळी देखील त्या ठिकाणी गाठू शकतात असा बाजारभाव अभ्यासकांचा त्या ठिकाणी अंदाज आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी देशात यंदा जे काही सोयाबीनचं उत्पादन आहे ते घटलंय, तसंच मागील हंगामातील जो काही शिल्लक साठा आहे तो कमी आहे। यामुळं दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा अपेक्षित होती। त्यात मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना आणि महाराष्ट्रामध्ये हमी भावानं खरेदी यासारख्या योजना त्या ठिकाणी राबवण्यात आल्या आणि त्यामुळं शेतकऱ्यांकडून बाजारातील सोयाबीनची आवक त्या ठिकाणी आता कमी झाली आहे। परिणामी बाजारात सोयाबीनची उपलब्धता देखील त्या ठिकाणी आता कमी झाली। याशिवाय आपण जर का बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेतून आतापर्यंत 17 लाख टनांची खरेदी झाली, तर महाराष्ट्रातील हमी भावानं सोयाबीन खरेदीतून त्या ठिकाणी जवळपास 6 लाख टनांची खरेदी झाली आहे। खुल्या बाजारातील भाव वाढल्यानंतर दोन्ही योजनांमधून होणारी खरेदी आता थांबली। दोन्ही सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये तब्बल 23 लाख टन सोयाबीन या योजनेमधून त्या ठिकाणी खरेदी करण्यात आले। महाराष्ट्र असेल किंवा मध्य प्रदेशामध्ये बहुतांशी माल हा स्टॉकमध्ये गेलेला असून यापूर्वी 2017 मध्ये देखील भावांतर योजनेमधून त्या ठिकाणी खरेदी झाली होती। त्यावेळी भावांतरचा कालावधी संपल्यानंतर सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी तेजीत आले होते। यंदाही असंच घडताना त्या ठिकाणी दिसतंय। स्टॉकमध्ये सोयाबीन साठा असल्यानं बाजारात त्या ठिकाणी सोयाबीनची उपलब्धता ही कमी होते आणि परिणामी सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी वाढू लागतात। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर भाव वाढले तरी सोयाबीनचा वापर आता सध्या चांगला सुरू आहे। पोल्ट्री उद्योगाला सध्या चिकन आणि अंड्यासाठी त्या ठिकाणी चांगला भाव मिळतोय आणि त्यामुळे सोयाबीनची मागणी आता टिकून आहे। सोयाबीनचे भाव जरी वाढले तरी निर्यातीसाठी मागणी असल्याचं निर्यातदार त्या ठिकाणी सांगत आहे। एकंदरीतच भारत त्या ठिकाणी नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, याशिवाय जपान असेल, सिंगापूर असेल, या देशांना त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात करतो। यामुळे सोयाबीनचे बाजारभाव ही त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत। देशातील बाजारात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल 5,500 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतो, तर प्रक्रिया प्लांट्स जे काय आहेत ते 5,800 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे। भाव वाढत असल्याने आता मागणी टिकून असल्याने सोयाबीनचा बाजारभाव जवळपास त्या ठिकाणी 7,000पर्यंत वाटचाल करण्याची शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आली असा अंदाज सोयाबीन बाजारातील बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी आता व्यक्त करण्यात आला आहे। दुसरं जर आपण बघितलं तर मागील काही दिवसापासून डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं जे काय अवमूल्यन झाले त्यामध्ये खाद्यतेलाची आयात ही आता महाग झाली। सोया तेलाचे भाव वाढून सोयाबीनला त्या ठिकाणी आता आधार मिळत आहेत, तर सोयाबीन निर्यात आता टिकून राहण्यास मदत होणार आहे। सोयाबीनच्या भाव वाढीसाठी रुपया घसरल्यामुळे त्या ठिकाणी हातभार लागणार आहे। मध्य प्रदेशची भावांतर योजना असेल, महाराष्ट्रातल्या हमी भावाची खरेदी असेल, यामुळे सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात झाला। बाजारभाव वाढत असतानाही देशातील वापर आणि निर्यातीसाठी चांगली मागणी आहे। रुपया घसरत असल्यामुळे सोयाबीनला त्या ठिकाणी आधार मिळतोय, त्यामुळे सोयाबीनचे भाव आणखीन सुधारण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि त्याच्यावर जर का तुम्ही विक्रीसाठी बाजारात जर आणणार जर असाल तर रोजच्या बाजारभावातून सोयाबीनची विक्री जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच चांगले पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात।